वाचता येत नाही मग. सो तो पण एक त्यामध्ये आणि या ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत ना त्याच्याबद्दल लोकांना सांगणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता मी पॅरिसमध्ये होते तेव्हा मी युरोपियन मराठी संमेलनामध्ये एक छोटं बुकलेट असं आलंय की तिथे 7 भाषेंमध्ये युरोपियन भाषेंमध्ये ट्रॅव्हलर्स गाईड आहे की त्याला हेल्प व्हावी. फ्रेजेस लाईक आय हॅव लॉस्ट माय पासपोर्ट, माझा पासपोर्ट हरवलाय, किंवा मी क्रेडिट कार्डनी भरलं तर चालेल का, हे सगळ्या भाषेंमध्ये की युरोपमध्ये त्याला फायदे व्हावेत असं पण. आणि हे गाईड सेम वे माझ्या पुस्तकात आहे पण ते जास्ती भाषेत आहे. आणि आता तू मगाशी बोलताना खूप महत्वाचा मुद्दा मांडला की या भाषा शिकताना जरी या वेगळ्या दिसत असल्या तरी यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे. आणि मला असं वाटतं की ती सिमिलॅरिटी असणारच आहे कारण शेवटी भावना तर सगळीकडे सारखाच आहे. आणि मी नेहमी तिथे म्हणत असते की लँग्वेज इज द सेम, जस्ट अ डिफरंट नेम. अगदी खरं. आणि जेव्हा म्हणजे परदेशी लोक तुझ्याकडून मराठी हिंदी शिकायला येतात तो एक्सपिरियन्स कसा? फार म्हणजे एक गंमत सांगते. मी पुण्याला जात असताना माझी बस स्टॉप वरती एक मुलगी मला भेटली आणि ती बिचारी हरवलेली होती. तिला इंग्लिश काही येत नव्हतं आणि तिला तिकीट काढायचं होतं. मी तिच्याशी जाऊन विचारलं की तू कोणती भाषा बोलतेस. शी वॉज लाईक आय स्पीक स्पॅनिश. आणि मी तिच्याशी स्पॅनिशमध्ये बोलायला लागले आणि ती एकदम शॉक्ड होती. आमची खूप छान मैत्री झाली. मग मी पुण्यामध्ये तिला हिंदी शिकवायची, ती मला पोलिश शिकवायची कारण तिला पोलिश येत होतं आणि आम्ही दोघींची कॉमन भाषा होती स्पॅनिश. मी युरोपमध्ये एका माणसाला भेटले, इटालियन माणूस, आणि त्याला भगवद्गीता येते. अरे, त्याला संस्कृत येतं उत्तम प्रकारे आणि मला अक्षरशः लाज वाटली की बाप रे. आपण हा विचार पण त्यांना सुद्धा खूप आवड. किंवा आजही संस्कृतचा जर वरच्या पातळीवरचा अभ्यास करायचा असेल तर आपल्याला जर्मनीमध्ये तिथे आहेत भरपूर सुविधा. याबद्दल आपण आणखी बोलू. आणि परदेशी भाषांमध्ये करिअर कसं केलं जाऊ शकतं हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला. आणि तुझ्या इन्स्टिट्यूटच्या ज्या संकल्पना आहेत की जी खूप महत्वाची आहे, खूप मोठी होणार आहे, त्याच्याबद्दल अमृता बोलूयात. पण त्याच्या आधी सलाम महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आणि अमृता आपल्यासोबत आहे. अमृता, मगाशी आपण बोलत होतो की परदेशी भाषा हे करिअर कसं होऊ शकतं विशेषतः मुलींच्या दृष्टीने, कारण आज तो दिवस आहे, तर काय सांगशील त्यावर? हे भाषा शिकणं आणि भाषेमध्ये करिअर हे कोणासाठी फायदेशीर आहे. आणि मुलींसाठी अशा दृष्टीने मी म्हणू शकेन की ट्रान्सलेशन्स, इंटरप्रिटेशन्स, टीचिंग, ट्रॅव्हल, आपलं टुरिस्ट गाईड म्हणून. सो ही 4 मेन दालनं खुली होतात कोणाही समोर भाषा शिकल्यावर. आणि मुलींना यामध्ये असा एक फायदा होऊ शकतो की ट्रान्सलेशन्स, भाषांतर करणं जे आहे ते तुम्ही घर बसल्या करू शकता कारण हल्ली ऑनलाईन कामं मिळतात. आणि त्यामुळे एखाद वेळेस समजा एखाद्या मुलीला समजा शक्य होणार नसेल बाहेर जाऊन काम करणं, जे होऊ नये असं, पण तरी सुद्धा पण ती घरी बसून कमावू शकते आणि ट्रान्सलेशन्स करू शकते. आणि इंटरप्रिटरचं तू म्हटलं त्यावर अगदी छोटासा किस्सा आठवला की रशियामध्ये आपले हे गेलेले होते राजीव गांधी, आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत एक इंटरप्रिटर होती आणि 2 राष्ट्राध्यक्षांचं बोलणं ती असं ट्रान्सलेट करून सांगत होती. त्या डोक्यावर प्रचंड तणाव. आणि काहीतरी मध्येच राजीव गांधींनी तिला विचारलं, ते म्हणाले थांबा हो. खरंच असं होतं. म्हणजे आता एवढ्या मोठ्या स्तरावरची नाही, मी एक अगदी साधी गोष्ट सांगते. मी जेव्हा शिकवत असते आणि तेव्हा मध्ये जर आई काहीतरी बोलायला तर थांब ग जरा, ते असं वैतागूनच होतं. पण राजीव गांधी इतकी सुसंस्कृत की त्यांना ते लक्षात आलं की तिच्यावर खूप जबाबदारीचं काम असं. तू या दृष्टीने एक इन्स्टिट्यूट काढते आहेस, त्याच्याबद्दल ऐकायला खूप आवडेल. आज गेले 7 वर्ष मी शिकवते. हे माझं 8वं वर्ष सुरू आहे. आणि आधी ते क्लासेस होते आणि आता अकॅडमी ऑफ फॉरेन लँग्वेजेस अँड कल्चर या नावाखाली मी शिकवते. मला एक जागा मिळाली की अशी एक अकॅडमी बनवायची की जिकडे सकाळी 8 ते रात्री 8 तुम्हाला हवी ती भाषा कोणालाही शिकता यावी, अंडर वन रूफ. अशी एक अकॅडमी. आणि तिथे राहण्याचीही व्यवस्था केली जाईल की समजा बाहेर गावून कोणी मुलं आलेली आहेत किंवा फॉरेनर्सना जेव्हा हिंदी शिकायचं असेल किंवा मराठी शिकायचं असेल तर मग ते तिथे येऊन राहू शकतात आणि आपल्या भाषाही शिकू शकतात. यामुळे आपल्या भाषेचाही प्रसार होऊ शकतो. आणि तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल आणि ती झाल्यानंतर आपण लोकांपर्यंत ती बातमी पोहोचवूच की अशी इन्स्टिट्यूट आलेली आहे. अशाच प्रकारचा मनीष एक उपक्रम प्रतिमा बेदी यांनी केला होता. त्यांनी
अनेक नृत्यग्रामाची त्यांची संकल्पना होती की एकाच ठिकाणी ओडिसी कथ्थक सगळ्यांना एकत्र शिकायचं. त्याच्याशी सिमिलॅरिटी आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, पण जाता जाता तुझ्याकडून आणखीन एक छोटस गाणं एका त्या भाषेतलं चालेल ना. हे एका मुलाचं गाणं आहे, मुलीसाठी म्हणतोय. ओके, अगदी थोडक्यात म्हणते, सो त्याचं मेन कडवच म्हणते मी. Marina, 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 ti voglio al più presto sposar. Marina, 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 ti voglio al più presto sposar. Oh mia bella mora, no non mi lasciare, non mi devi rovinare. Oh no 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 no. याचा अर्थ असा आहे की त्या मरीना या मुलीला म्हणते, आधी तो या गाण्यामध्ये नरेट करतो मी तिला कसा भेटलो वगैरे, आणि मग तिला प्रपोज केला, म्हणतो की प्लीज डोंट से नो नो नो. म्हणून होतो हे जे मराठी कवितांमधून बऱ्याचदा म्हटलं. आज तू इथं आलीस, खूप गप्पा मारल्या आणि खूप मस्त वाटलेलं आहे. तुलाही शुभेच्छा तुझ्या उपक्रमांसाठी पुढे. आणि या निमित्ताने मला असं वाटतं अनेकांना ही प्रेरणा पण मिळाली असेल की आपण परदेशी भाषा शिकाव्यात. खूप खूप धन्यवाद अमृता. धन्यवाद मला बोलावलं. येस, नक्कीच. आणि पुन्हा नवीन विषयांचं, नवीन गेस्टचं आपण भेटणारच आहोत. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.